हॅलो जानकीताई, कशी आहेस तू? आणि परत कधी येणार आहेस? गण्या, आधी मला सांग, तिकडचे सगळे कसे आहेत? इकडे आम्ही ठीक आहोत, पण आत्याबाई, अमृताताई सगळी तुझीच काळजी करतायत. सगळे विचारतायत तू परत कधी येणार आहेस? गण्या, तोवर यांचा काही पत्ता लागत नाही ना, तोवर मी नाही परत येणार आहे. बकुळा, काय तमाशा लावलाय बे? महाराष्ट्राच्या भावी सीएम ला तू असलं पाणी पाजणार? त्याला मिनरल वॉटर लागतं. चला हो बाजूला. कोटी, हे बघून तुला काय आठवतंय रे? कावळ्याची गोष्ट. तू माठात दगड टाकतो ना ती. आत्याजी, का मला अन्नाचा अपमान करायला लावतेस? नाहीये मला भूक. हे बघ, तुला भूक आहे की नाही हे विचारायला नाही आले मी इथे. तू हे सगळं संपवल्याशिवाय मी नाही जाणार इथून. हेच मी तुझ्याही बाबतीत म्हणू शकते बाळा. मला माहिती आहे, कालपासून तू पण काहीही खाल्लेलं नाहीयेस. तू तू नको काळजी करूस माझी. सरकारला आमच्या ताकदीचा जर अंदाज आला असेल तर त्यांनी माझं म्हणणं काळजीपूर्वक ऐकावं. शिवाप्पा आथरम श्रद्धास्थान आहे आमचं. त्यांना सोडवण्यासाठी आम्ही वाटेल ते करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो. सरकारला आम्ही 72 तासाची मुदत देतोय. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, नाहीतर नरसिंहरावाची डेड बॉडी तुमच्यापर्यंत पाठवताना आम्हाला कणभरही दुःख होणार नाही. झाला असता आनंदच होईल. जानकी, तुला शेवटची संधी आहे. मी 3 पर्यंत आकडे मोजेन. तोपर्यंत वळलीस तर ठीक, नाहीतर निघून जाईन मी. 300 पर्यंत मोजलेत ना तरी मी अशीच बसून राहणार. मला माफ करा, मला माफ करा. वहिनी साहेब, घरून फोन आला होता. हो, मी सुद्धा बोलले अमृताशी. आपण त्यांना काही सांगायला नको, नाहीतर आणखीन घाबरतील सगळे. आपण नाही सांगितलं तरी टीव्ही मुळे कळणारच ना. हो, पण आपल्याकडून आपण काही सांगायला नको. मला तो माणूसच पटलेला नाहीये. असं नाहीये वहिनी साहेब. तोच माणूस फक्त साहेबांना सोडून आणू शकतो. हा थोडासा कडक आहे, शिस्तबद्ध आहे, एवढाच. अग्नेश काका, मला दुसरं काही नकोय. साहेबांना काही होणार नाही, फक्त ते कुठे आहेत एवढंच कळायला पाहिजे. शिवाप्पाच्या माणसांनी काही केलं नसेल ना? शक्यता नाकारता येत नाही. मेजरच्या कारवाईनंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल. बघूया. नाही, यांना काही होणार नाही. माझा पांडुरंग आहे यांच्या पाठीशी.